पयलीच टॉपिकाचेर हांव जी आयज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो कारण म्हणजे आमचो म्हापशेचो माननीय नगराध्यक्ष रायन ब्रागांझार. रायन ब्रागांझान जो काल शेटयेवाड्याचेर मिटींग घेतली आनी तेज्या वांगडा फ्रँकी कारवालो बसला, शेतकऱ्यांक भावांक तेणी हाडून बसयले आनी तो म्हणटा काही करसवाड्याले शेतकार भाव आसले, कुचेलीचे आसले आनी शेटयेवाड्याले आसले. एक जो भाग वॉर्ड नंबर 8 हो फ्रँकी कारवालोक पडटा. थंय शेतकार भाव तेजे काही समर्थक आसा, हे आसा. तेणी ताका एश्युरन्स दिले. ते एश्युरन्सान तेणी कितें म्हटलें की आमी तुमची नांवां जी आसा ही रिस्टोर करता. बरी गोश्ट आसा, ती करपाकूच जाय. पण आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन म्युनिसिपाल्टीन तांकां मेळवले वचोन तेन्ना नांवां आमची डिलीट केल्या म्हणून आमचे कडेन ऑलरेडी प्रूफ आसा. तेचो शेटयेवाड्याचेर जी वॉल्यूम नंबर म्हापसा म्युनिसिपल कावन्सील तो लँड यूज मॅप जो तयार केला न्हू तेणी रजिस्टर बुक केला. वॉल्यूम नंबर 01 to 121 रजिस्टर बुक ऑफ NGPD. तेतून पीटी शीट नंबर जे आसा, पीटी शीट नंबर 74, 75, 76, 39, 28, 13, 14, 11 and 12 हे पीटी शीट नंबर हे करसवाडा पडटा आनी शेटयेवाड्यार पडटा. तेतून सगळे कोमितांची जागा जी आसा आनी ताका जमीन जी कसताली तेतून जे आमचे शेतकार भाव जे आसले न्ही तेंची सगळ्यांची नांवां डिलीट केलेली आसा. हे रायन ब्रागांझान हो बूक स्टडी करपाक जाय, कारण तेजे कडेन बूक जो येयल्लो न्हू हो आमचे खंयचे म्हयन्यान येयलो सांगता तुमकां हांव. तेजे कडेन बूक जो येयल्लो हो हेच्या प्रमाणे 9 सप्टेंबर 7 ऑगस्ट 2020 तेजे कडेन हो रजिस्टर बूक येयल्लो. म्युनिसिपाल्टीन तेंच्यांनी दवरलेलो. फक्त मॅप जो आसा न्हू तो लँड यूज मॅप जो आसा न्हू हो आमच्या उजव्या सायडीन हो लँड यूज मॅप हा प्रेझेंट हो तेंच्यांनी फक्त डिस्प्ले केल्लो. आनी जी नोटिफिकेशन जे येयल्ले हे नोटिफिकेशन म्हापसा म्युनिसिपाल्टीन दवरलेले. पूण आमचे शेतकार भावांक आनी आपल्या म्हापशेकारांक जे प्रॉपर जे आमचे कोणाची घरां आसा, कोणाची भाटां आसा, हे तांकां कोणी कांयच सांगूंक ना की हो बूक असो असो आमी रजिस्टर केला म्हणून. तेतून आमची नांवां डिलीट केल्या जेन्ना आमकां गजाल कळ्ळी तेन्ना आमकां खरोखर भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमी जे म्हणटा सरकार ऑफ द पीपल, बाय द पीपल आनी फॉर द पीपल जे म्हणटात ते सरकारान अक्षरशः आख्या गोंयच्या लोकांक म्हणजे म्हापशेकारांक अक्षरशः फटयलेले आसा. जो हांव उलयता तुमकां स्पेशलिस्ट सांगूंक करता कितें खबर आसा की कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बील जे पास केले म्हणटात न्हू आयज काँग्रेस पार्टी आनी BJP तुमकां खबर आसतली सावथ गोवाचो आमचो बाब सार्दिना आसा, निवडून गेल्लो MP निवडून गेल्लो आसा. आनी नॉर्थ गोवाक आमचो श्रीपाद भाऊ आसा नॉर्थ गोवा. आनी राज्यसभेचेर आमचे MLA निवडून दिलेलो हो विनय बाब तेंडुलकर वयर धाडलेलो आसा. अख्ख्या गोंयच्या लोकांक तेंच्यांनी 1 म्हयन्या पयलीं 2 म्हयन्या पयलीं सांगूंक जाय आसलें आमी बाबा आयज कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बील हाडटा म्हणून. कोणाक तेंच्यांनी सांगलें? तुमकां दिसता कोणाक सांगला म्हणून? जर काँग्रेस पार्टीक खबर जर आसली, ऑपोजिशन स्ट्रॉंग जर आसली, काँग्रेस पार्टी 1 म्हयन्या पयलीं रस्त्यार देंवतले आसले. जेन्ना बोडगेश्वर शेतकरी संघ ते दिसा आझाद मैदानाचेर आमी धरणे आयोजीत केले आनी बिलाचो जेन्ना निशेध जेन्ना केलो तेन्ना काँग्रेस पार्टीन पयलीं देंवपाक जाय आसलें. काँग्रेस पार्टी आनी BJP पार्टी एकूच जाल्लेली आसा. काँग्रेस पार्टी आनी BJP पार्टी ही एकूच जाल्लेली आसा, कारण बाबू कवळेकरचो पयलीं हो काँग्रेसीन आसलो, आतां तो BJPन गेला आनी भितरले भितर तेंची भितरल्या भितर कामां जाता. तांकां काय पडलेलें ना. काँग्रेस पार्टी फक्त कितें करता, आमी तुमी मारल्या सारके करात, आमी रडल्या सारके करता. सगळो आरोप आसा भारतीय जनता पार्टीचे सरकाराचेर आनी काँग्रेस पक्ष जे म्हणटा रस्त्यार आतां देंवतात म्हणटा न्हू तांकां विधानसभेन तेंचे कडेन MLA निवडून गेलेले आसा. काँग्रेस पार्टी फक्त आमकां दाखोवपाचे प्रयत्न करता की आमी शेतकाराक लागून काम करता म्हणून. शेतकाराक लागून काम करता जाल्यार बील जर तुमचे कडेन येयलेले आसा, हे केन्ना येयलेले, केन्ना लोकसभेत पास जाले, राज्यसभेत तुमकां पास करपाक पयलीं तुमकां काय खबर नासता. पयलीं तुमकां दिता मरे पयलीं 1 म्हयनो पयलीं 15 दीस पयलीं नोटिफिकेशन येता. नोटिफिकेशन येयना फुडें तुमी ताबडतोब रस्त्यार देंवोंक जाय आसलें. पूण शेतकार भावांक तुमी सगळ्यांकूच फटयता. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचो अर्थ अख्खे गोंयकारांक हांव समजून सांगूंक करता. जी स्टडी आमी केल्लेली आसा, जे बील पास केलेले आसा ते कॉन्ट्रॅक्ट फार्मींग
हो शब्द बिलांसून डिलीट करपाक जाय. एकूच शब्द, एकूच जर शब्द कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर डिलीट केलो जाल्यार शेतकार भावाक जो हमी भाव जो म्हणटा, जी मंडीन पिकयल्या उपरांत जे आमी बटाट, टमाट, दाळ, तांदूळ पिकयल्या उपरांत आमकां खंय व्हरपाची गरज नासची ना, तो जाग्याचेर व्हरपाक येतले. केन्ना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग डिलीट करात. तो शब्द तुम्ही कित्याक लावून घातला? सांगता तुमकां हांव कित्याक लावून घातला तो, की तुमकां खबर आसतली अख्खे इंडियेन आमच्या गोंयांत तरी आमचे कडेन 1 एकर 2 एकर म्हणजे 4,000 5,000 एक आमी खाण्याच्या हिशोबान गेले जाल्यार आमचे कडेन 2 3 4 खाणी आसता. हेजेवर जास्त आमची शेतकऱ्याकडे जमीन आसता. आतां नॉर्थाक गेले, सावथाक गेले, इस्टाक गेले तर ते लोकांकडे जमीन जी आसा एकराचे एकर आसा. पूण एकराचे एकर आसल्या कारणान काही भाटकार जे आसात न्हू तांकां कांय प्रॉब्लेम ना, कारण तेच स्वता शेतां करतले, ते कोणाची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग दिवचे ना. पूण हांव आमच्या कुशीचीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वयता, एक कणकवली कॉन्स्टिट्युन्सीन जर गेले आमी, थंयसर जमीन जी आसता न्ही ही गरीब जे शेतकार जे आसता, गरीब लोक अशी जमीन ओसाड पडलेली आसता. तेन्ना सरकार कितें करता, एक एसटी समाजाचे, ओबीसी समाजाचे, एससी समाजाचे तांकां एक 15 एकर 20 एकर जमीन कसपाक दिता. अशी पडून आसता ती जमीन ते गरीब लोकांक महाराष्ट्रांत तरी मातसो प्रॉब्लेम कमी जातलो. महाराष्ट्रांत लोक मातशे शिक्षीत आसा. आमी जर आसामात युपीक जर गेले अशीच जमीन त्या सरकारान सुद्धा अशीच एससी समाज, एसटी समाज, बारीक समाजाक ही जमीन कसपाक दिलेली आसा. ते लोकांक हे बीजेपीचे सरकार कॉन्ट्रॅक्ट शब्द जो आसा न्हू, आतां आयकून घेयात, हो कॉन्ट्रॅक्ट तेंचे कडल्यान जबरदस्ती करतले बीजेपीचे सरकार आणि तेंच्या कडल्यान दादागिरी करून जमीन ही काडटले. हे फाटल्या दिसांनी एनआरसी आणि सीएए प्रकरण जालेले न्हू, तांकां थंयसर तांकां व्हडले कॅम्प घालपाचो आसलो. ते लोकांक मारून ह्या लोकांनी कितें केलेली जमीन काडलेली आनी ते रडटाले लोक. हे तुमी अख्खे इंडियेन आज तक चॅनल दाखयनासली, बाकीची न्यूज चॅनल दाखयताली हे लोकांक अशे त्रास करता म्हणून. अशे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचो अर्थ हो. आणि सेकंडली जे बिलान तेंच्यांनी सांगला शेतकऱ्यांक जी रेट मेळटली आमी वेलकम करता, शेतकऱ्यांक मेळपाकूच जाय हो शब्द तुमी काडात. आणि हे बिलान अशें म्हणटात जो पावर जो आसा एका डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक दिलेलो आसा आणि सिव्हिल कोर्टाक दिलेलो आसा. सिव्हिल कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आमच्या गोंयांत 2 आहा, साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा. आमकां हांगा नॉर्थ गोवा पडटा, ताका फूल पावर दिलेलो आसा. काही शेतकार भाव जर आमची जमीन जर करिना, कसाना, हे कितें करतले, डायरेक्ट पावर कोणाक दिला, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक दिला. हांव जर कंप्लेंट करून गेलो की हांव शेतकरी, हांव ते म्हणटाले तूं शेतकरी ना, आमी शेतकरी ना, हांव भागूत करिना म्हणटाले. तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कितें म्हणटालो, तूं शेतकरी ना. आनी आमी वयतले सिव्हिल कोर्टाक. कोर्टान वचना सिव्हिल कोर्टाक आमी जेन्ना एप्लिकेशन करतले, पिटिशन घालतले तेन्ना सिव्हिल कोर्ट कितें म्हणटले, तुमी शेतांत करिना बरें म्हणटले. पावर कोणाक दिलो, सिव्हिल कोर्टाक. आनी आमकां सगळे कोर्टासून केस भायर पडलेले आमी वयर पावचे ना. ही हुकुमशाहीचे सरकार. खरोखरच गोंयचे लोकांक तरी हे म्हापशाचें प्रकरण जें आसा न्हू, हे प्री प्लॅन आसा. कारण तुमकां सांगता हांव की जेन्ना हे नोटिफिकेशन जेन्ना म्हापशेचे जेन्ना येयले, हे 3 म्हयन्या पयलीं हे गोंयचे सीएमाक खबर आसले की हे नोटिफिकेशन तुमी बेगींतल्या बेगीन काडा. कारण हे जे प्लॅन जे आसा तुमी पळयता आसतले, दोन आमी सायडीक लायला, हो लँड यूज मॅप हे सायडीक लायला आनी हो ओडीपी जो मॅप जो लायलेलो आसा तेजेर हांव तुमकां मागीर सांगता. हेंच्यांनी कितें केलें, हे 7 ऑगस्टाक ही नोटिफिकेशन काडली. नोटिफिकेशन काडल्या मागीर नोटिफिकेशन कितें म्हटलें की तुमचे ऑब्जेक्शन आनी सजेशन कितें आसा हे तुमी घालपाचें. पळोवंक गेल्यार एकूच तेंचेर म्हापसा म्युनिसिपालिटीन तो प्लॅन लायलो. पर्रा पंचायतीन जी मायकल लोबोची जबाबदारी आसली, मिनिस्टर तो, तेजी मिसेस थंयसर हे आसा, पंचायत पंच आसा, सरपंच आसा, गिरवाडे आसली, गिरवाड्याचेर डिस्प्ले करपाक जाय आसली, कोलवाळे करपाक जाय आसली, कुचेली करपाक म्हणजे हांगा दिवे करपाक जाय आसली. थंयसर करूंकूच ना, खंयच्या पंचायतीन कोणाकूच खबर ना. आनी 30 दीस जाल्या उपरांत मेंबर सेक्रेटरी आमी जेन्ना डॉक्युमेंट जेन्ना मागले ते आमकां नशीब आमकां मेळ्ळे ते 15 दिसां भितर. अंडर आरटीआय म्हणना फुडें तुमकां खबर आसतली अख्खे इंडियेन आनी अख्खे गोंयकारांक की 30 दिसां भितर डॉक्युमेंट मेळना. आमचें नशीब आमकां देव बोडगेश्वर पावलो, सायबीण मा मिलाग्रीस आमकां पावली आनी हे आमकां डॉक्युमेंट मेळ्ळे. आनी 30 दिसां उपरांत जर मेळ्ळे जाल्यार आमी ऑब्जेक्शन खंय घालताले, ऑब्जेक्शन घालूंक गावचेच नासले. हेंची लायट पेटली. म्हापश्यान जे नगरसेवक जे आसा, म्हापशेचो एमएलए जो आसा, गोंयचो सीएम जो आसा,
यांच्यानी 9 सप्टेंबराक म्हणजे 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 30 डेज झाले. 30 डेज झाल्या उपरांत 9 ऑगस्टाक मेंबर सेक्रेटरी येता आफ्टर 30 डेज. आणि म्हापसा म्युन्सिपालिटीत एक जनरल बॉडी मिटींग घेता आणि थंय तो देखावा करता कावन्सिलराक करना आणि तांकां एक्सप्लेन करता लँड यूज मॅप की असो मॅप आहा. पण 30 दिसाची नोटिफिकेशन जेन्ना दिता म्हणून म्हापशेकार शेतकारां भावाक तुम्ही फोटोवपाचो प्रयत्न केल्लो. हे रायन ब्रागांताक हांव आरोप करता. रायन ब्रागांताक एक सगळी गजाल खबर आसा, खबर ना जर म्हणटा ती नांव डिलीट केलेली आहा. 30 दिसांच्या भितर केन्नाच तेंच्यानी टायम पिरियड दिवंक फोन नासलो. हे फोटोवपाचो प्रयत्न जाल्लो. एक जाले नोटिफिकेशन जाले तेंच्यानी म्हापशेकारांक काडले. मागीर सेकंड आमी गोश्टीचेर येता. मागीर ते कितें करता नोटिफिकेशन जाल्या उपरांत नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाचो भारतीय जनता पार्टीचो किसान मोर्चाचो अध्यक्ष डिक्लेअर करता. हे लँड आमचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग येवच्या पयलीं बिल पास जावच्या पयलीं राज्यसभेत नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवाचो अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचो किसान मोर्चाचो जो एक्स MLA वासू मेंग गांवकर बिल पास जावच्या पयलीं 8 दीस तेका तेंच्यांनी डिक्लेअर करता बाबा वासू तुका आमी अध्यक्ष केला किसान मोर्चाचो. कित्याक लागून तुमकां खबर आसतली 2004 काय 2003 जेन्ना असेंब्ली चालू असली दिगंबर कामत जेन्ना CM जेन्ना असलो तेन्ना सगळे साऊथ गोवाचे फार्मर जे आसा म्हणजे ST समाजाचे SC समाजाचे सगळे लोक हांगा त्या सायडीक येयलो आणि फूल ब्लॉक केलो. असेंब्ली चालू आहा तेन्ना तेंच्यांनी पास करून दिले. तेन्ना तेंचे कडेन ताकद आसा कोणा कडेन ST समाजा कडेन OBC समाजा कडेन की गोंयान शेतकऱ्यांक घट धरिना फुडें जर कितें आतां आमी जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर बील पास जाल्यार ओपोज कोण करतले आसले. हे आतां जे मेंग गांवकर बी आसात न्ही इतर समाज ते लोक ओपोज करतले. तांकां पयलीं काडली आनी खुर्ची दिली. हो ही तुका खुर्ची भारतीय जनता किसान मोर्चाची. ताका थंड केलो. ताका थंड केल्या फुडें आतां आवाज कोण करतलो. मागीर झप करून तेजेर बील पास केलें. बील पास करून आतां कितें जालें आतां काँग्रेस पक्ष आतां जागो जालो. हे MLA MP हे जे निवडून गेलेले आसा न्हू हेंच्यांनी गोंयच्या लोकांक आपल्या इंडियेच्या लोकांक हेंच्यांनी फटयलेले आसा. जर तुमचे कडेन लोकशाहीन जर तुमकां लोकांनी अधिकार जर दिलो जाल्लो आहा तुमी वॉयस वोटींग कित्याक लागून केल्या. वॉयस वोटींग आमी जेन्ना मोबायलाचेर जेन्ना कोणा कडेन उलयतात आनी जापून कोर्टान जर गेले जाल्यार ते आमी वॉयस वोटींग जे मोबायलाचेर कितें आहा कोण एक्सेप्ट करिना. आतां तुमकां निवडून दिल्लेलो आहा जाल्यार तुमी थंयसर वोटींग करपाक जाय आसलें. तुमकां गरीब जनते शेतकार व्हडले पयशेकार नासतात. शेतकार हे बारीक समाजाचे असतात. शेतकऱ्याक लागून जर तुम्ही जर पार्लिमेंटात बसला राज्यसभेत जर बसल्यार जर तुमकां बेगीन तुमकां ते वोटींग कित्याक करपाक जाय आसले. तुम्ही बऱ्या भशेन करपाक जाय आसले. पण शेतकार जर तुम्ही शेतकाऱ्यांक जर फटोवप करता म्हणून तेन्ना लास्ट मिनटाक काँग्रेसान गजाल कळ्ळी की फाल्यां सकाळीं आमची येवपाची शक्यता ना. लोकांक हेंच्यांनी फटयला आनी खरोखरच भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमच्या जनतेची पिळवणूक केलेली आसा. आणि आमची जी शेतां आमी जी करिना म्हणटात न्ही हांव अख्ख्या म्हापशेकारांक दाखोवन दिता. हांवें हे 2014 पासून फॉलो करता की आमकां शेतां करपाक जाय तेन्ना आमकां शेतां करपाक जाय. आणि आज पासून डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटान मामलेदारान आमचे ज्यो शेतान वचपाचे वाटे बंद करून दवरलेले आसा सडो उलयता. म्हापशेकारांची जमीन आमी शेतां जर करून करिना म्हणटात न्ही तेंच्यांनी आमचे वाटे जे शेतान वचपाचे बंद केलेले आसा. आणि ब्युटिफिकेशन नांवान जे फुटपाथ बांदलेले आसा दोन सायडीक पॅरापेट बांदलेले आसा ह्यो तांकां फक्त कमिशनाक लागून केलेले आनी शेताचे वाटे बंद केलेले आसा. आमचे नगरसेवक जे निवडून दिलेले आसा तेंच्यांनी स्वताचो फायदो पयला. तेंच्यांनी ताका लँड यूज मॅप हो ताका हाडून डेमॉन्स्ट्रेशन जेन्ना मेंबर सेक्रेटरीन जेन्ना दिले तेन्ना खंयचे नगरसेवकान येवन म्हापश्यान आमचे खोर्लेन 5 नगरसेवक आसा. खोर्लेन 5 नगरसेवक आसा. खंयचे नगरसेवकान येवन सांगले की असो लँड मॅप यूज हो आपणाक डेमॉन्स्ट्रेशन दिलेले आमकां शिकयलेले आसा. खंयचे घरान खंयचे शेतकार भावां कडेन तुमी पावले नगरसेवक. आमकां खरोखर वायट दिसता सांगपाक की आमी बारीक समाजातले लोक बारीक समाजात आणि हेतून आमकां पळोवन चुकले की समाजाच्या नांवान जे पोळी बसतात आमी समाजाचे लिडर जे म्हणटात आमी म्हणटा गोंयांत म्हणटा भंडारी समाज आमी 80% आमचे शेतकार आमचे ह्या भंडारी समाज जर आसा म्हणटा भंडारी समाजाचे खंयचे लिडरान आज भंडारी समाजाचो उपाध्यक्ष BJPचो आसा अनिल होबळे आसा.
बंडारी समाजाचो अख्ख्या गोंयचो अध्यक्ष आतांचो प्रेसिडेंट बाब अशोक नायक आसा. एक दीस तरी फोन करून त्यांनी बंडारी समाजाच्या बद्दल जो प्रॉब्लेम जालो नावां डिलीट केलेली आसा आज पासून कोणी विचारला आमकां. समाज म्हणजे तुम्ही ग्रांटेड धरला. समाजान आमचे भुरगे शिकलेले आसा, बरे शिकलेले आसा. जर ते म्हणटा आम्ही समाज गोंयान हो बीजेपीचो जर बीजेपीक सपोर्ट करता म्हणटा तर भंडारी समाजाचे कमिटीचे आणि जे भंडारी समाजाचे मेंबर झालेले असतात हे 11,000चे वयर आसा ना. भंडारी समाजाचे मेंबर जर आसा न्हू तर आमचे ते 5.5 ते 6,000 आपल्या गोंयान जर म्हणटा तुमचे 2% सुद्धा तुमचे मेंबर ना आणि समाजाचे लिडर जर म्हणटा न्ही तर शेतकार भावांक जे गरीब शेतकार आमचे जे अख्ख्या गोंयान जे समाज जो आसा शेतकरी कुटुंब जे आसा आमचे शेतकरी जे स्पेशल उलयता हांव ह्या समाजान जे शेतकार लोकांची भरणां जास्त जाल्लेली आसा. हे बीजेपीचे सरकार फक्त समाजाक यूज करता आणि आमचे जो प्रश्न जो आसा खरोखर हो नाजूक प्रश्न आसा अख्ख्या देशाचो नाजूक प्रश्न आसा. हे बेश्टेच तुम्ही काँग्रेस पक्ष भायर सरून हांव राष्ट्रवादी सुद्धा आमी आरोप करपाक तयार आसा. कारण तुमकां सांगता हे पक्ष सगळे नांवापुरती फक्त इलेक्शनां आपली पोटां भरपाक आसा. म्हाका पक्ष आसून हांव जर एक पदाधिकारी जर आसा एनसीपीचो म्हाका सुद्धा पक्ष आसून काडलो म्हाका काय फरक पडना. म्हाका माझे शेतकार कुटुंब शेतकार भाव जे गोंयान जे आसा हेंकां म्हाका खरोखर मदत करपाची आसा. आणि ह्यो जो लढो जो आसा बोडगेश्वर शेतकरी संघ आमी आमचो प्लॅटफॉर्म जो आसा आमचे शेतकार म्हापशान जो पर्यंत आमकां जर शेताक खावपाचे प्रयत्न करता तर हांव म्हापसा MLAचो आहा म्हणजे कावन्सिलर जो आसा तो थंय वचून शेट्ये वाड्यार बसता वचून आनी सांगता की तुमचो प्रश्न सुटाव केलेलो आसा. तर मिस्टर रायन ब्रागांजा तुका हांव प्रेस कॉन्फरन्सा तर्फे द्वारे तुका हांव जाहीर आव्हान दिता. तूं शेट्ये वाड्यार मिटींग घेतली पूण म्हापशेचे शेतकार बाकीचे जे आसा न्ही हे डावन टावन प्लॅनिंग स्किमीच्या अंडर येतात. शेट्ये वाड्यावयले भाव आमचे डावन टावन प्लॅनिंग स्किमीच्या अंडर येना. हे हांव तुका आज उघडपणे सांगता. हे 2 प्लॅन जे आसा शेट्ये वाड्यार मिटींग घेतले त्यांचो प्रश्न सुटावो केलो. देव बरें करूं म्हणटा तेंची नांवां घालून दिता म्हूण सांगले. पूण आमची जमिनी शेतकार भावांची कामर खाजन आसा थंयसर डावन टावन प्लॅनिंग स्किमीची जागा गेलेली आसा, कुचेली गेलेली आसा, म्हापशान तुमी दाखयलेली आसा. हे म्हाजे कडेन बूक आसा LPSचे अंडर तुमी नांवां रजिस्टर प्रेझेंट लँड यूज मॅप ऑफ म्हापसा प्लॅनिंग एरिया. भितर कुचेली आसा, गिरी आसा, काणका आसा, हो सगळो प्रभाग तेंच्यानी भायलो घेतलेलो आसा. तितून खंयचेच तेणी म्हापशेकारांक कोणाक कॉन्फिडन्सान घेवंक ना. आणि आमकां जो रायन ब्रागांजा आणि फ्रँकी कारवालो जो सांगता न्हू आमी हे फोटींग उलयला म्हणून तर आमचे कडेन प्रूफ आसा तेंच्यांनी आमचे नांवां डिलीट केलेली आसा म्हणून. जर तांकां जर आमकां शेट्ये वाड्यार भाव जे आमचे शेतकार भाव जे आसा आनी अख्ख्या म्हापशा शहरान आजूबाजूचे शेतकार भाव जर आसा तेंच्यांनी तेंचो टर्म सोंपच्या पयलीं तेंचो आतां फुडल्या म्हयन्यान कितें टर्म सोंपता तेच्या पयलीं हो लँड यूज मॅप जो आसा रजिस्टर जो आसा न्हू तेंच्यांनी नांवां ताबडतोब हाडून रिस्टोर करपाची. म्हणून हांव आमच्या बोडगेश्वर शेतकरी संघटने तांकां एक रिक्वेस्ट करता आणि ती बी ताकीद दिता. तेंच्यांनी जर रजिस्टर जर करूंक ना आमचो सारको तर म्हापशेचे आमचे शेतकार जे भाव जे आसात तांकां फटयल्ले म्हणून हांव जाहीरपणे सांगता. कारण ते जर म्हणटा गव्हर्मेंट तुमचो जर तुमी सांगता तर आमी शेतकार भावांक तुमी रॉंग मेसेज कशी दिता. आनी पेपराचेर अशें मेसेज जर दिता आमी शेतकार भावांक सगळ्यांक समजावून सांगले 10-15 शेतकार तुमी एकठांय करता आणि सांगता की आमच्या शेतकार भावांचो आमी सगळ्यांचो प्रॉब्लेम सॉल्व केलो म्हणून आमकां फोन करून काल विचारूंक लागले पेपरा येयना फुडें बाबा तुमचो सॉल्व जालो काय म्हणून. रायन ब्रागांजाक आमी मेळ्ळे. रायन ब्रागांजान तेच्या उपरांत आमकां फोन सुद्दां करूंक ना. याद बाबा आमी NJPD आमी सांगले आज पासून फोन करूंक ना. म्हणून हांव भारतीय जनता पार्टीचो सरकाराचो अक्षरशः निशेध करता. कारण तुमकां हांव सांगता आयज जे बील कशें हाडले तेंच्यांनी आमचे कडेन तेन्नाच उलयना. ही स्कीम हे भारतीय जनता पार्टी सरकाराचे पुरेपूर नियोजन आसा शेतकार भावांक हे फटोवपाचे. आमी जर ऑब्जेक्शन जर हाडूंक नासले ते कितें करताले खबर आसा आमकां त्रासांक घातलेले आसले. आणि मेन गजाल हांव तुमचे मेन गजालीचेर येता. ऑफिशियल गॅजेट 3 जानेवारी 2013 हे म्हापशा शहराची जाग्याची रेट हेजेर मेन्शन केलेली आसा जेन्ना मनोहर पर्रीकर CM आसलो. तेतून दुसरी गजाल म्हत्वाची म्हणजे मेळावली वाळपय ते गांवाची सुद्धा रेट
हे ऑफिशियल गॅजेटीचेर ही मेन्शन केलेली आसा. कितली रेट आसतली? 25 ते 30 रुपया स्क्वेअर मीटर जागो मेळावलीची. जेन्ना मनोहर पर्रीकर जेन्ना आसलो, हांव तो बी आरोप करता, कारण शेतकऱ्याचो हो प्रश्न आसा. तुम्ही म्हणटाले मेळावली गांव कसो हाडलो, रिलेटेड टू शेतकऱ्याचो प्रश्न आसा हो. हेतून मेळावली गांवांची रेट जर तुम्ही डिक्लेअर करून सांगतात की अमकी अमकी आसा, आणि ते तेन्नाच्यान 2013 पासून त्यांचे नियोजन आसा शेतकऱ्यांक कशें लुबाडणूक करपाची, शेतकऱ्यांक कशें फटोवपाची. कारण विश्वजीत राणे जर भितर जर गेला बीजेपी, तर हे पुरेपूर सेटिंग करून गेलेलो आसा असो आमचो आरोप आसा. तर शेतकार भावांक तुम्ही फटोव नाका. शेतकार भाव जर तुम्ही आयज जिवंत दवरले आपल्या देशान, आम्ही शेतकी प्रधान देश जो म्हणटा, इंडिया इज एन एग्रीकल्चर कंट्री, तर आमकां अभिमान असतो आपलो. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जो शब्द जो आसा हो खरोखर मनापासून हांव सांगता, भारतीय जनता पार्टी सरकार जितले एमएलए आसा, काँग्रेसीन जितले एमएलए आसा, गोवा फॉर्डान एमजीन जितले एमएलए आहा, तेंच्यांनी रस्त्यार जावन सांगपाचें आमकां हो शब्द कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकार भावाक लागून आमी हाचो निशेध करता. जर कोणी जर सांगले आतांचे एमएलए इलेक्टेड एमएलए जे आसा न्हू, आनी जे मनीस झेडपी रावलेले आसा, कोण डावपाचो प्रयत्न करता, तांकां हांव रिक्वेस्ट करता, शेतकऱ्यांचो प्रश्न कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हो शब्द तुमी काडात. आमी मागीर खूब खोशी आसतले. तेन्नाच आमकां बरोबर दिसतली हे भारतीय जनता पार्टी सरकार हे शेतकऱ्यांक लागून आसा. बेश्टेच तुमी फोटो